ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लेखक स कृ जोशी. प्रकरण 14. अगाध ज्ञानेश्वरा. अगाध ज्ञानेश्वरा, तू समाधीस्थ होऊन आज 700 वर्ष झाली, पण तुझी आठवण अजून ताजी आहे. या जगतात तू नाहीस हे मानायला मन तयारच होत नाही. कधी सकाळच्या सूर्याकडे पाहताना तुझ्या मुखमंडळाची आठवण होते, कधी गार वारा अंगावर आला तर ज्ञानेश्वरातली एखादी सुखदोवी ओठावर येते, कधी पौर्णिमेच्या चंद्रबिंबामागे तुझा मुखवटा दिसतो. ज्ञानदेवा, तुझ्या निर्मळ निरपेक्ष प्रेमाने, तुझ्या अमृतकल्लोळ प्रतिभेने तू असंख्य लोकांना वेड लावला आहेस. आज 700 वर्ष झाली. हे प्रेम न ओसरता वाढतच आहे. ज्ञानदेवा, तुझ्या मुंजीला ज्यांनी विरोध केला ते कालच्या ओघात वाहून गेले. तू मात्र आपल्या प्रतिभेने, प्रेरणेने, प्रज्ञेने, प्रभावाने, कारुण्याने, उत्साहाने नि पावित्र्याने लोकांच्या घरात कायमचे ठाण देऊन बसला आहेस. अनेक लोक आपल्या मुलांच्या मुंजी तुझ्या समाधीपुढे लावून कृतार्थ होत आहेत. बटूस प्रज्ञावंत म्हणून आशीर्वाद देणारा तुझ्याशिवाय चांगला अधिकारी कोण आहे? कालाची गती तरी पहा. ज्यांनी तुझ्या मुंजीस परवानगी दिली नाही तेच तुझ्या समाधीपुढे मुंजी लावत आहेत, तुझा आशीर्वाद मागत आहेत. अशांत लोक इंद्रायणीच्या पाण्यात उभे राहतात आणि त्यांची मने अपूर्व शांतीने भरून जातात. असमाधानी लोक अजान वृक्षाच्या सावलीत आले की त्यांना समाधान मिळते. नेवाशाला ज्या खांबाला टेकून तू ज्ञानेश्वरी सांगितलीस त्या खांबाकडे पाहताना प्रज्ञावंतांचे डोळेही तुझ्या आठवणीने पाण्याने भरून येतात नि त्यांना तुझा परतत्व स्पर्श भासतो. रंजले गांजलेले लोक तुझ्या समाधीपुढे उभे राहिले की त्यांच्या संसाराचा गंज उडून जातो. अवघाची संसार सुखाचा करीन ही प्रतिज्ञा त्यांचा रडका संसार समर्थ करते. अगाध ज्ञानेश्वरा, जनता जनार्दनाप्रमाणे माझाही तूच प्राण विसावा आहेस. तूच माझे अन्न, श्वास, पाणी, माता, पिता, बंधू, भगिनी, सखा, चुलता आहेस. तूच माझे जीवन सर्वस्व आहेस. तुझ्या आठवणीने माझा दिवस उगळतो नि मावळतो. तुझ्या संगतीत मी मनाने अनेक वेळा रंगलो आहे. जिथे तू वाढलास, फिरलास, रमलास ती सारी ठिकाणे मला पवित्र तीर्थासारखी आहेत. अगाध ज्ञानेश्वरा, तुझ्या प्रज्ञेत मी नाहून गेलो, तुझ्या प्रतिमेने फुलून उमललो, तुझ्या दर्शनाने कृतार्थ झालो. तुझ्याशिवाय मला हे जग अळणी आहे. तुझ्याशिवाय मराठीचा अमृत बोल शिळा आहे. तुझ्या गुरुप्रेमाला मर्यादा नाहीत. त्या गुरुप्रेमाच्या नुसत्या कल्पनेने मी अमर्याद आनंद भोगला आहे. तुझ्या नुसत्या नामाने माझे दुःख मी दूर भिरकावले आहे रे. ज्ञानदेवा, तुला योगीराज म्हणू की कविराज म्हणू, तुला भक्त म्हणू की ज्ञानयोगी म्हणू, तुला द्वैती की अद्वैती म्हणू. अगाध ज्ञानदेवा, तुझी आठवण काढली की अनेक वेळा तुझ्या मनात तू मला विसाव्याला घेतोस. तुझ्या मनाच्या झोपाळ्यावर झोके घेत द्वैत अद्वैत सगुण निर्गुणाची कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासारख्या अज्ञानाला तू उदार हाताने ज्ञान वाटतोस. माझ्या दुःखावर फुंकर घालून माझ्या मनातला आनंद फुलवतोस. कधीकधी वाटते तुझे माझे नाते हे आजकालचे नाही, ते युगायुगाचे आहेत आणि पुढेही हे असेच अखंड राहावे अशी माझी लढीवाळ इच्छा आहे. ज्ञानदेवा, माझी ही आळी पुरवशील ना रे? मी तुला प्रश्न विचारतो तेव्हा कधी भासमान होऊन तू हसतोस नि माझे जीवन प्रश्न सुटतात. कधी स्वप्नात येऊन नि प्रश्नाचा किंचकट गुंता सोपा होतो. कधी तुझ्याच प्रेरणेने असे एखादे पुस्तक हातात येते की त्यांच्या वाचनाने माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यात सापडतात. कधी कुणाला तुझा निरोप्या म्हणून माझ्याकडे पाठवतोस नि माझे समाधान करून तो निघून जातो. अगाध ज्ञानेश्वरा, तू माता पिता तर खराच, पण तुझ्या ठिकाणी मातेची ममता जशी ओतप्रोत भरलेली दिसते की तुला ज्ञानदेवा म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वर माऊली म्हणताच कंठ दाटून येतो. डोळ्यांतून गंगा यमुना वाहू लागतात. नुसत्या तुझ्या आठवणीने मग धन्य धन्य वाटते. पण अजून तू प्रत्यक्ष समोर का येऊन उभा नाही रात्रेस? माझी पापे पुष्कळ असली तरी प्रेमातनी भक्तीत मी कमी पडतो का रे? माझा जिव्हाळा कमी पडतो की भक्ती तोकडी पडते?
अगाध ज्ञानेश्वरा, गुणकुसुमांची माळ ल्यालेला एक आदर्श पुरुष तुझ्या ज्ञानेश्वरीत तू उभा केलास. त्याचे वर्णन करताना पावलोपावली सारस्वताचे मळे तू पिकवलेस. तू उभ्या केलेल्या आदर्श पुरुषांत विवेकाचा ओलावा आहे. तो धैर्य मंडपाचा आदर्श स्तंभ आहे. त्याने ज्ञानगंगेत स्नान केले आहे. त्याच्या आचरणात नीती जिवंतपणे वावरते. त्याच्या वर्तनातूनच नीती धर्म यांची जोपासना होते. मी करता ही अहमभावना त्याच्यातून जळून गेलेली आहे. देहाभिमान सोडून तो निरपेक्ष, निस्पृह, निरंकारी, निसत्वशील त्यागी आहे. दुसऱ्याचे दुःख पाहून तो कळवळतो. दुःखितांच्या, दलितांच्या, गांजलेल्यांच्या दुःख निवारणासाठी जणू त्याचे जीवन. भौतिक नि अलौकिक सुखे त्याच्या भोवती पिंगा घालत असली तरी त्यांचा भोग घेणे त्याच्या मनातही येत नाही. सहनशीलतेमध्ये तो कुणालाही हार जात नाही. आपल्या संबंध जीवनात त्याने निष्काम कर्माचा प्रचंड यज्ञ पेटवलेला असतो. आपल्या चांगल्या कार्यासाठी तो कुणाचे वाईट चिंतित नाही. त्याला मानसन्मान विषासारखा वाटतो. दुसऱ्याने चांगले म्हटलेले हा कानाने ऐकणारसुद्धा नाही. इष्ट किंवा अनिष्टही प्राप्त झाले तरी याच्या चित्ताचा समतोलपणा बिघडत नाही. आपल्या कामाची तो जाहिरात करत नाही. मोहाला हा लंपट नसतो. त्यागाला सदा सिद्ध असतो. दोषाचा वाटेकरी आपण होईल. चांगलेपणा दुसऱ्याला देईल. कुठल्याही सत्काराला हा चुकूनही हजर राहणार नाही. कामाला पुढे नि मानाला हा मागे असेल. बृहस्पतीप्रमाणे ज्ञानी असला तरी नेहमी नम्र असेल. स्वतः जास्त बडबड न करता दुसऱ्याचे शांत चित्ताने ऐकून घेईल. तो स्वतःचे चातुर्य लपविल. स्वतःचे महत्त्व कमी मानेल. पुण्यकर्म केले तरी आपण स्वतःहून सांगणार नाही. उपकाराची जाहिरात करणार नाही. शिकलेली विद्या फुशारकी मारून दाखवणार नाही. दान देण्यात प्रत्यक्ष कल्पतरूलाही खाली पाहावयास लावील. कुणाचा दास होणार नाही पण कुणाशी फटकूनही वागणार नाही. कुणाचा दास होणार नाही पण कुणाशी फटकूनही वागणार नाही. जनात असून विजनात असेल. त्याचे वायुशी पटेल. आकाशाशी तो हितगुज करील. त्याच्या कपाळाला कधी आठ्या पडणार नाहीत. तो सदा सर्व काळ आनंदिनी उत्साही असेल. जनता जनार्दनाला तो परमेश्वर मानून त्याच्याकरता काहीही करण्यास सिद्ध असेल. दुष्ट वचनाच्या माऱ्याने हा कोमजणार नाही. ही महापुरुष मरणापूर्वीच मृत्यूला ओळखून असतो. मरणानंतरही तो अमर होतो. कोंबाच्या लवलवीमुळे जसा जमिनीचा सुपीकपणा कळतो तसा हा पुण्यपुरुष कितीही तटस्थ राहिला किंवा आपले गुण याने कितीही लपवले तरी त्याच्या हृदयातील ज्ञान बाहेर फाकू लागते. त्याच्या शांत व भव्य चेहऱ्यावरून त्याच्या आचारविचारांची ओळख पटते. अगाध ज्ञानेश्वरा, असा ज्ञानी नि धीरोदत्त पुरुष मला अलीकडच्या काळात या डोळ्यांनी पाहावयास मिळेल का रे? त्याला पाहावे म्हणून माझ्या डोळ्यांना फार तहान लागली आहे. अगाध ज्ञानदेवा, जीवनाचा श्रेष्ठ आदर्श म्हणजे ईश्वरप्राप्ती. पण आज समाज ज्या देवालाच विसरून गेला आहे. आज पैसा हाच मानवाचा परमेश्वर झाला आहे. पैशाकरता तो काहीही करायला तयार आहे. पैशाच्या नादी लागून त्याने भलते सलतेच आदर्श समोर ठेवले आहेत. ज्ञानदेवी, तू शृंगाराच्या माथी पाय ठेवून मराठी भाषेला सखोल अर्थ दिलास. आज मराठी भाषेत ओंगळ शृंगार रसाने थैमान घातले आहे. शांत रसाचा लोप होऊन अशांतीने सारा समाज गढूळ झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात व्यक्तीच्या नि संस्थेच्या मर्यादा सुटत चालल्या आहेत. खऱ्या व्यक्तीला, ज्ञानाला, त्यागाला, प्रेमाला, श्रद्धेला लोक पारखे झाले आहेत. आज विवेकाने बोलणारा, प्रामाणिकपणे काही सांगणारा, जबाबदारीने लिहिणारा, वाचणारा आणि ऐकणारा कोणीच राहिला नाही. कानास समाधान होईल असे बोलणारा आज वक्ता नाही. मनाचे समाधान होऊन ज्ञानात काही भर पडेल असे लिहिणाराही आज दुर्मिळ झाला आहे. अगाध ज्ञानदेवा, तुझा आदर्श पुरुष डोळ्यांनी पाहावा अशी जशी माझी उत्कट इच्छा आहे तसा चरण नसता नाचे धुमाळी, असा पाय नसताना धुमाड नाचणारा तुझा वासुदेव पण डोळ्यांनी पाहण्याची माझी इच्छा आहे. मेले माणूस जिते उठविलं अशी ज्याच्या तुंतुण्याच्या तारेला धार आहे असा मोरपिसांची टोपी घातलेला वासुदेव मला कुठे भेटेल रे? तुझी बोबडी गवळणही किती लाघवी, मनोज्ञ, निकृष्ण वेडी आहे. मुक्ताला समोर ठेवून तर तू ही गवळण शब्दांकित केली नाहीस ना?
अगाध ज्ञानदेवा, ज्ञानदेवातली अलंकारित भाषा तुला कोणी शिकवली? तुझ्या हरिपाठातला सोपेपणा नि सरळपणा तुझ्या मनानेच प्रतिनिधित्व करतो का? तुझ्या गवळणी अभंगात बाबडी गवळण, भोळी गवळण, विरही गवळण, भक्ती वेडी गवळण, ज्ञानयोगिनी ध्यानयोगी गवळण अशा कितीतरी गवळणी तू चितारल्या आहेस. प्रमदा, बाला, कुलस्त्री, कामिनी, पतिव्रता माता, वृद्धा, स्वैरिणी, पापिनी, मंगला, अमंगला तुझ्या वाङ्मय संसारात उभी केलेली ही स्त्री सृष्टी तू केव्हा पाहिलीस? चंद्रनी चांदण्यावर तू इतके सुरेख लिहायला तुला मनाचे स्वास्थ्य कसे लाभले? समाजाने तुझ्यावर इतका अन्याय करूनही समाजाविरुद्ध तू एक शब्दही आपल्या ग्रंथात लिहिला नाहीस, हे कसे? इतकी सर्वज्ञता नि तितिक्षा बालपणीच तुला कशी प्राप्त झाली रे? अगाध ज्ञानदेवा, तुला आईचे सुख फार लाभले नसतानाही तू मातेचा महन मंगलनी वात्सल्यपूर्ण आदर्श उपमा दृष्टांतून समाजापुढे कसा ठेवलास? योगशास्त्रात संपूर्ण नैपुण्य मिळवून ज्ञानाचा ईश्वर स्वतःच्या ठिकाणी वास करत असतानाही तू माझे जीवाचे आवडी पंढरपुरा नेईन गुडी म्हणत बोळ्या बाबड्या वारकऱ्यांबरोबर थैकार नाचत सगुण विठोबाला भेटायला कसा गेलास? नाना जाती, प्राणी, वनस्पती, खेळ, व्यवसाय 21 वर्षांच्या आत या सगळ्यांचे सूक्ष्म निरीक्षण तू कधी केलेस? चांगदेवाचे कोरेपत्र पाहून तुला त्याचे अंतरंग कसे कळले? समाज दगड घेऊन तुझ्या मागे लागला असता, लोकांनी तुझा छळ मांडला असता, ब्राह्मण पंडितांनी तुझी उपेक्षा केली असता, धर्म जात जे आवघे ते युगायोगी म्या रक्षावे, ऐसा ओघ हा स्वभावे अद्य असे अशी सुंदर ओवी ज्ञानदेवी तू कशी होऊन गेलास? समाज पुरुषांनी तुझी दगडधोंड्यांनी पूजा बांधली असता तू आपल्या शब्द जैसे अमृताचे कल्लोळ अशा अमृतमधुर शब्दांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने कशी उधळलीस? ही तितिक्षा तुला कुणी शिकवली? अगाध ज्ञानदेवा, तुला देव पाठोपाठ सुंदर कसा दिसतो? तुला देव पाठपोट सुंदर कसा दिसतो? पाया पडू गेले तव पावलची न दिसे, कारण तोस उभा स्वयंभू असे अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्यात्यासी. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, अशा देवाची अनंत रूपे इतक्या बालवयात तुला कशी दिसली? अगाध ज्ञानेश्वरा, तू स्वतः योगी असून नामसंकीर्तनाचा सोपा व खात्रीचा मार्ग तू सर्वांना उपलब्ध करून दिलास. त्यात लहान मोठा, उच्च नीच, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असे भेद तू मानले नाहीस. महाराष्ट्रात तू ब्रह्मविद्येचा सुकाळ केलास. अध्यात्म ज्ञानाचे भांडार तू सर्वांकरता खुले केलेस. संस्कृतातील शब्द भांडार तू मराठीत आणलेस नि मराठी माऊलीची श्रीमंती वाढवलीस. पण बहुजन समाजाकरता तू मराठी ज्ञान भांडार आणलेस, तरी संस्कृत भाषेचा तू त्याग व तिरस्कार केला नाहीस. ब्रह्मवृंदाचा यथोचित भाषेत गौरव केलास, पण शूद्र चांडाळादिकांनाही तू जवळ केलेस. नदीचे पाणी, चंद्राचे चांदणे, फळांचा रस, फुलांचा सुगंध जसा सगळ्यांकरता तसा ज्ञानदेवा तू सगळ्यांकरता होतास. आजच्या काळात असा सगळ्यांकरता असलेला कुठे मिळेल? अगाध ज्ञानदेवा, महाराष्ट्राचा खरा आणि मोठा समाजवादी तूच आहेस. तू नुसता वाचाळ नसून क्रियाशील आहेस. तू आधी केलेस नि मग सांगितलेस. स्वतःच्या ठिकाणी अधिकार नि श्रेष्ठत्व असूनही तू विनयानेच बोललास. श्रोते तुला मायबापासारखे होते. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणून तू त्यांचा गौरव केलास. हे चातुर्याचे शहाणपण तुला कोठून आले? ही मनाची रुजुता तुला कशी प्राप्त झाली? अगाध ज्ञानदेवा, तुटपुंजा विद्येनेही मनुष्याच्या अंगी ताठरपणा येतो. अभिमानाने बोलणे नि ताठ्याने वागणे हेच मुळी विद्येचे नि प्रतिष्ठेचे आजकाल लक्षण मानले जाते. ज्या अर्थी आपण बोलत आहोत नि लोक ऐकत आहेत, त्या अर्थी आपण नक्कीच जास्त शहाणे आहोत, हीच मुळी वक्त्याची आजची भूमिका आहे. आणि तुझे मात्र त्याच्या अगदी उलट आहे. आपले वक्तृत्व श्रोत्यांमुळे खुलते असे तू सांगतोस. प्रभो, तुम्ही महेशाची मूर्ती म्हणून तू श्रोत्यांचा गौरव करतोस.
या तुझ्या विनयाला कशाची उपमा द्यावी? फळभाराने लवलेल्या वृक्षाची. अगा ज्ञानदेवा, तुझ्या भक्तीच्या झेंड्याखाली 18 पगड जातीचे लोक जमा झाले. तेथे नामा शिंपी, नरहरी सोनार, चोखा महार, गोरा कुंभार, सावता माळी नि दासी जनी पण आली का? तर सर्व जमादाची खरी कणव तुझ्या ठाई प्रगट झाली होती म्हणून. ज्ञानदेवा, आपल्या रसाळ रसवंतीने सात्विक आचरणावर उभा असलेल्या प्रेमाचा भागवत धर्म तू त्यांना सांगितलास नि त्यांना भक्तिप्रेमाचे डोल आणलेस. समाजवादाची तू अक्षरशः पाणपोईच उघडलीस, पण तिथे राजकारणाचा बाजार मांडला नाहीस. वर्णसंस्था मोडावी, जातीभेद मुळापासून नष्ट करावेत यासाठी तुझी चळवळ नव्हतीच. तुला माहीत होते की एक जात मोडली तर दुसरी निर्माण होईल, म्हणून जाती तशाच ठेवून तू जातीयतेचे विष काढलेस. पण हीच वर्णव्यवस्था अगर जातीभेद ईश्वर प्राप्तीच्या आड आले तर मात्र ते तू मानू नयेत असे तुझे ठाम विचार होते. मोठ्या गोडवाणीने ज्ञानदेवा हे तू बोलत होतास, लोकांना सांगत होतास नि लोकांना ते पटत होते. तू म्हणालास, पै भक्ती एकी मी जाणे, तेथे सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. अगा ज्ञानदेवा, तुझ्या गुरुभक्तीला नि प्रीतीला माझे सहस्त्र प्रणाम आहेत. तुझ्या आनंद साम्राज्यात गुरुकृपेची सदा पौर्णिमाच आहे. तुझे गुरु ज्ञानसूर्य आहेत, हे अखंड कृपेचा सागर आहेत. गुरुची स्तुती करताना तू सांगतोस, पाण्याला गोडी, फुलाला वास, आकाशाला निळाई गुरुमुळे आली. आकाशही गुरूंच्या आश्रयानेच लपंडाव खेळते. गुरु चालताना त्यांची तू वाट होतोस, वाटेतले धुळीकण होतोस. गुरुला चवळी ढाळताना तू चौरी होतोस, चौरी ढाळताना नि चौरीचा वाराही तू होतोस. गुरेने विडा खाल्ला तर तू त्याचा चोथा होतोस. तुझ्या हृदयाच्या नाजूक चौरंगावर गुरुची कोमल पावले तू स्थापन करतोस. गुरुचे नुसते नाव ऐकूनही प्रेमाने तू फुगून जातोस. गुरु घराकडून वारा आला तरी तू विसावतोस. तो वारा तुला प्रचंड उत्साह देऊन जातो. तुला गुरु म्हणजे संतकुळीचा राजा, सुखाचा सागर, प्रेमाचा आगर, धैर्याचा डोंगर, ज्ञानाचे भांडार, वैराग्याचे मूळ, भक्तीचे मंडन, दोषाचे खंडन, पापांचे दंडन. गुरु म्हणजे ज्ञानदेवा, तुला केवळ परब्रह्म होते. तुझी गुरुवरील श्रद्धा फार मनोज्ञ आहे. तुझे गुरुप्रेम अपार आहे. तुझे गुरुप्रेम अखंड आणि चिरकाल आहे. अगा ज्ञानदेवा, आजची विद्यापीठे, त्यांचे कारभार, त्यातले विद्यार्थी आणि प्राध्यापक, त्यांची शिकवण्याची नि शिकण्याची तळमळ पाहिली तर मन विषण्ण होते. फार निराशा पदरी येते. प्राध्यापकांकडून खरी विद्या घेण्याची प्रामाणिक कळकळ आजच्या विद्यार्थ्यांपाशी नाही, नि प्राध्यापकांकडेही खरे ज्ञान नि शिकवण्याची तळमळ नाही. प्राध्यापकांना मुलांविषयी प्रेम नाही, नि विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी आदर नाही. रे ज्ञानदेवा, तुझ्या आदर्शाप्रमाणे गुरुशिष्याची अद्वितीय जोडी आज कुठे पाहायला मिळेल? अगा ज्ञानेश्वरा, संतांनी निवृत्ती शिकवली म्हणून त्यांना धारेवर धरताना टीकाकार कधीकधी तुझ्याही मागे लागतात, तेव्हा माझे सर्वांग रडू लागते. माणसाला कर्मे सुटणार नाहीत, नि त्यांनी ती सोडूही नयेत, असे ज्ञानदेवीसारख्या श्रेष्ठ ग्रंथात तू आग्रहाने प्रतिपादन केलेस, अगदी आवर्जून सांगितलेस. हे या आंधळ्या टीकाकारांना कधी दिसले नाही का रे? प्राप्त कर्तव्याच्या सुकुमारांनीच तुझ्या जीवनात तू परमेश्वराची पूजा बांधलीस, ने लोकांनाही तोच मार्ग दाखवलास. यात तुझे काय चुकले? हाती काम निमुखी नाम अशी तुझी प्रभावळ होती. केवळ लौकिक कर्मातच लोकांनी गुंतू नये असा तुझा आग्रह होता. यात काय चुकले? कामाबरोबर नाम का? तर हातून सदा सत्कर्मेच घडावीत म्हणून. मुखी नाम असले की वाईट कर्म हातून घडणारच नाही. स्वधर्माप्रमाणे स्वभावानुसार वर्तन करणे हा पवित्र यज्ञच आहे. यात पापचरण कधीही घडत नाही. उलट निजधर्म सोडून मनाची खरी आज्ञा मोडून मनात नसतानाही मनाच्या खऱ्या प्रेरणेबाहेर कोणी गोष्टी करू लागला की पापचरण घडते. वाट्यास आलेली कर्मे लोक प्रामाणिकपणे करतील तर ते खरे सुखी होतील. प्रत्येकाचा वैयक्तिक प्रामाणिकपणा सार्वजनिक प्रामाणिकपणाचा साठा वाढविल.
त्यामुळे समाजात नैतिक तेजाची वाढ होईल. पण जर का वैयक्तिक प्रामाणिकपणा सुटला तर समाज कोसळायला वेळ लागणार नाही. काळा बाजार नि साठेबाजीला ऊत येईल. समाजातून स्वधर्माची निसत्वाची जाणीव गेली की सुखाचा बाजार मोडून दिवा मालवल्यावर जसा सगळीकडे काळोख पडतो तसा सारा समाज अंधारात बुडून जाईल. अंधारात मग हवी ती पापे घडतील. एकामागे एक अनेक पापे येतात म्हणून पहिलेच पाप तू कटाक्षाने निर्धाराने टाळ म्हणून समाजाला हे ज्ञानदेवा तू निर्धाराने सांगितलेस, यात तुझे काय चुकले रे? अगा ज्ञानदेवा, तुझे आम्ही ऐकले नाही म्हणून तर सारी समाज घडीच विस्कटून गेली आहे नि त्याची फळेही आम्ही भोगतो आहोत. स्वधर्माप्रमाणेच कर्मे करावीत, ती निष्काम बुद्धीने करावीत एवढाच तुझा आग्रह होता. कर्मे करताना फळाच्या मोहात गुंतू नये. काम, क्रोध, लोभ मर्यादेच्या बाहेर गेले की ते काळसर्पाप्रमाणे प्राणघातकी ठरतात. हे तू वेळोवेळी अनेक ठिकाणी सांगितलेस, ते आम्ही ऐकले नाही. आम्ही ज्ञानेश्वरी वाचली नि स्वतःचे पांडित्य मिरवले. आम्ही ज्ञानेश्वरीतल्या भाषेचे कौतुक केले पण तसे आचरण केले नाही. आज अमर्यादित कामामुळे समाजात पाशवी अत्याचार, क्रोधामुळे खून, लोभामुळे साठेबाजी नि काळा बाजार चाललेला आहे. अगा ज्ञानदेवा, मनुष्याने स्वकर्म सोडू नये म्हणून सांगताना तू घटाला मातीचा कंटाळा येऊन कसा चालेल म्हणून मोठा सुरेख प्रश्न विचारला आहेस. देह मागे कर्मे आलीच. कर्मे तर कुणाला सुटली नाहीत नि सुटणारही नाहीत. तू फक्त सांगितलेत की कर्मे कराल ती सत्कर्मे करा, निष्काम भावनेने करा, संतोषाने करा. या तुझ्या शिकवणीत वावगे काय आहे रे ज्ञानदेवा? लोकसंस्थेची जपवणूक करण्याकरता आणखी चांगला उद्धारक मंत्र कोणता असू शकणार आहे? चांगले काम करतानाही मी करता आहे अशी भावना ठेवू नका. हा तुझा अमृत मंत्र समाजाचे खरे कल्याण साधणारा नाही का? अगा ज्ञानदेवा, तुझी समाजाला फार मोठी गरज असताना तू इतक्या आनंदाने नि समाधानाने स्वतःला समाधीत कार्य कोंडून घेतलेस. ज्ञानदेवा, माझे सर्व प्रश्न नि तुझ्याशी केलेली सलगी तुला कदाचित बालिश, पोरकट, उद्धट, तरकट, चढेल नि अडेलही वाटेल. पण तुला प्रश्न विचारण्यात तुला समजावून घेण्याची कल्पना आहे. शुद्ध अंतःकरणाला तुझा साक्षात्कार घडावा हीच कल्पना आहे. तू जिवंत समाधी घेतलीस, आनंदाने घेतलीस, स्वइच्छेने घेतलीस म्हणून 700 वर्षानंतरही तू भेटशील नि दर्शन देशील असा मला विश्वास वाटतो रे. अगा ज्ञानेश्वरा, आज 700 वर्षे आम्ही तुझी ज्ञानेश्वरी वाचत आलो. पण एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानदेवीतली ओवी प्रत्यक्ष अनुभवणारे 700 वर्षात किती झाले? आम्ही ज्ञानेश्वरीवर व्याख्याने दिली, प्रवचने केली, PhD मिळवली, पण तुझे तत्त्वज्ञान आमच्या जीवनात आम्ही प्रत्यक्ष किती उतरवले? आमच्यात तुझे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष आणणारा एकही जाणकार झाला नाही. आम्ही जे बोलतो त्याच्या अगदी उलट आमचे आचरण असते. आमच्या विवेकशून्य आणि आचारशून्य जीवनामुळे सारा समाजच उद्ध्वस्त झाला आहे. कुणाला कुणाविषयी विश्वास नाही, आदर नाही, प्रेम नाही, जिव्हाळा नाही असा पापशंकी समाज आज निर्माण झाला आहे. पावित्र्य आमच्या वैयक्तिक जीवनात नाही नि सामाजिक जीवनातही उरले नाही. आजची परिस्थिती अशी दारुण आहे ज्ञानदेवा. अगा ज्ञानदेवा, खळांचा नायनाट न होता त्यांच्यातल्या खळपणाचा नायनाट हो म्हणून अतिशय करुण नि भावरम्य पसायदान परमेश्वराकडे 700 वर्षापूर्वी मागितलेस. पण आजची स्थिती अशी आहे की खळांचा नाश तर झाला नाहीच, पण दुरितांचे तिमिरही गेले नाही. नीतीची चाड तर राहिली नाहीच, पण अनितीने वागण्यातच भूषण मानले जात आहे. अगा ज्ञानदेवा, तुझा उपदेश आचरणारा एक कर्मयोगी होऊन गेला. मोठा निर्भय नि निस्पृह असा तो माणूस. त्याचे नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वतःची प्रेतयात्रा स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही ज्याने स्वमताने समाजसुधारणा करण्याची सोडली नाही असे आगरकर. मायभूमीच्या प्रेमाने जीवनभर मृत्यूला कवटाळणारे स्वतंत्रवीर सावरकर. भारताची पताका अमेरिकेत फडकवणारे स्वामी विवेकानंद नि दगडफुलांसारखे अंगावर झेलून स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे महर्षी अण्णासाहेब कर्वे असे थोडे होऊन गेले.
त्यानंतर असे तारे अभावानेच चमकले. आज तर ज्ञानदेवा सगळीकडे काळोखच आहे रे. अगा ज्ञानदेवा, 700व्या जन्मशताब्दीनिमित्त मी तुला कळकळीची विनंती करतो की तुझ्या सगळ्या तेजाने तू पुन्हा एकदा प्रकट हो. समाधीच्या बाहेर पड. नि ज्या समाजावर तुझे खरेखुरे प्रेम होते त्याला प्रेमाच्या मायेने तू सावरून धर. अगा ज्ञानदेवा, हे तू करशील ना? प्रकरण 14 समाप्त. ताटी उघडा ज्ञानेश्वरा पुस्तक समाप्ती.